नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. आमदार संतोष बांगर यांच्याकडून हिंगोलीत पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू. बांगर यांनी पुरातून 4 महिन्यांच्या बाळाला सुखरूप बाहेर काढलं. हिंगोलीत पुराच्या पाण्यात 22 शेतकरी अडकले. रात्रीपासून 5 ते 6 शेतकरी पुराच्या पाण्यात अडकून कळमनुरी तालुक्यातील देवजना शिवारात शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले. परभणीच्या पाथरी तालुक्यातील खेडुळा येथे ओढ्याला पूर. पुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या मुलाला ग्रामस्थांनी वाचवलं. वाशिमच्या कारंजा तालुक्यात पुरातून वाट काढताना आजोबा वाहून गेले. गावकऱ्यांनी तात्काळ पुरात उतरून आजोबांना बाहेर काढलं. पुलावरून पाणी वाहत असल्यानं पूल पार करणं युवकाच्या अंगलट. यवतमाळच्या दिग्रस मार्गावरील घटना. ऊस नदीला आलेल्या पुरात युवक वाहून गेला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. नांदेडमध्ये खताच्या दुकानात पाणी शिरलं. दुकान मालकाचं लाखोंचं नुकसान. सखल भागात पाणी साचलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस. मुकुंदवाडी अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांचं मोठं नुकसान. नांदेडमध्ये पावसाचा जोर कायम. आसना नदीनं धोक्याची पातळी गाठली. जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत. लातूरच्या मांजरा नदीला पूर. भातखेड येथे जुना पूल पाण्याखाली. मांजरा नदीवरील 16 उच्च क्षमता बंधाऱ्यात 75% जलसाठा. बुलढाण्याच्या मेहकर आणि लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस. गांधारी नदीला पूर. परभणीच्या चारखाना परिसरात जोरदार पाऊस. गोदी नदीला पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस. गोदावरी नदीला पूर. मंदिरं पाण्याखाली. पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस. हिंगोली शहरातून 200हून अधिक नागरिकांचं स्थलांतर. विदर्भ मराठवाड्याच्या वाहतुकीवर परिणाम. पावसामुळे उदगीर लातूर मार्ग वाहतुकीसाठी बंद. नळेगावच्या घरणी नदीच्या पुराचा वाहतुकीला मोठा फटका. नळेगाव जवळील पर्यायी पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक ठप्प. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सीताखोरी धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. मुसळधार पाऊस झाल्यामुळे कन्नड तालुक्यातील गवताळा अभयारण्यातील धबधब्याचं रौद्ररूप. परभणीच्या सेलू शहरासह तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं. आमदार मेघना बोर्डीकर यांनी अतिवृष्टी झालेल्या गावाला भेट दिली. नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच. अनेक घरांची पडझड तर शेती पिकांचं अतोनात नुकसान. किनवट, हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक पावसाचा फटका. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 87.3%. 34,338 क्युसेकनं पाण्याची आवक. तर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाकरता 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात मुसळधार पाऊस. अनेक नद्यांना पूर. 126 रेल्वे गाड्या रद्द. NDRFची 25 पथकं तैनात. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण 100% भरलं. धरणाचे 14 दरवाजे 2 फुटाने उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुढील 4 ते 5 दिवस विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. तर गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील 18 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. हैदराबादमधील वारंगल ते खमाम रेल्वे ट्रॅकला पुराचा फटका. पुराच्या पाण्यामुळे रेल्वे ट्रॅक खालची खडी वाहून गेली. हैदराबादच्या विजयवाडामधील टीचर्स कॉलनी पाण्याखाली. हैदराबादमधील टीचर्स कॉलनी सोबत प्रकाशनगरमध्ये देखील पाणी साचलं. संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलाय. आंध्र प्रदेशमधील विजयवाडामध्ये मुसळधार पाऊस. शहरातील अनेक भागात पूरस्थिती. जनजीवन विस्कळीत.
शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजितदादांच्या चिंतेत वाढ. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या 4 नवीन याचिका सेशन्स कोर्टात दाखल, तर याचिकांवर 5 ऑक्टोबरला सुनावणी. अजितदादांची जनसन्मान यात्रा आज होमग्राऊंड बारामतीत. दादा आज बारामतीच्या उमेदवारीबाबत बोलण्याची शक्यता. जय पवारांकडून सभास्थळाची पाहणी. उद्धव ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला कोर्टाचा दणका. मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाखांचा डीडी देण्याचे कोर्टाचे आदेश. बंजारा समाजाच्या महंतांनी दिलेला अंगारा न लावल्याने अपमान झाल्याचा आरोप. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या रक्तात काही संबंध नाही. आज बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवरून बाहेर काढलं असतं. नितेश राणेंचं टीकास्त्र. नितेश राणेंकडून मिनारच्या दिशेनं गोळी मारतानाची ऍक्शन. अहमदनगरच्या मोर्चा दरम्यानचा प्रकार. अनधिकृत मिनार असल्याची राणेंची प्रतिक्रिया. तर अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल. नितेश राणेंवर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप. अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेण्याची शक्यता. भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर तुतारी हाती घ्यायला किती वेळ लागणार, रामराजे नाईक निंबाळकरांचं सूचक वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज श्री क्षेत्र भीमाशंकर इथे सहकुटुंब दर्शन घेणार. भीमाशंकरमध्ये हेलिपॅड आणि सुरक्षा व्यवस्थेची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. मनोज जरांगे आज भीमाशंकरचं दर्शन घेणार. दर्शनानंतर पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. गाडगेंसह कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पवार गटात प्रवेश करणार. शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या कागलमध्ये पक्षप्रवेश सोहळा. काँग्रेसनं विधानसभेच्या अधिक जागा लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा. आघाडी धर्म पाळून एकत्रित निर्णय घेऊ, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरमध्ये पवार गटाचा बॅनर. खडसेंच्या बॅनरवर पवार आणि पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आज राजकोट किल्ल्यावर जाणार. शिवरायांचा पुतळा पडलेल्या ठिकाणची भास्कर जाधव पाहणी करणार. डोंबिवली स्थानकात लोकल आणि फलाटमध्ये अडकलेल्या महिलेची सुटका. लोकल पकडताना तोल गेल्यानं महिला लोकलमध्ये पडली. महिलेला वाचवण्यासाठी 20 मिनिटांचं रेस्क्यू ऑपरेशन. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आता 5वी विशेष फेरी. या फेरीतून 10वीच्या परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार. विद्यार्थ्यांना आजपासून अर्ज करता येणार. श्रावणी सोमवारानिमित्त बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिराला आकर्षक फुलांची आणि विद्युत रोषणाई. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाविकांची गर्दी नाही. जबलपूरवरून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानं इमर्जन्सी लँडिंग. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या मुख्य बस स्थानकाची दुरवस्था. स्थानकात अस्वच्छता आणि दुर्गंधीचं साम्राज्य. स्वच्छतागृहाची सोय नसल्यानं नागरिकांचे हाल. स्थानिक प्रशासनाचं मात्र पूर्णपणे दुर्लक्ष. बैलपोळ्यानिमित्त नाशिकच्या मालेगावात बाजारपेठ सजली. साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात मोठी गर्दी. सटाणा येथील चित्रकारानं सर्जा राजाच्या गळ्यातील पट्ट्याच्या घुंगरावर साकारली विविध चित्र. बैलपोळा सणानिमित्त व्यंगचित्रकार किरण मोरेंकडून सर्जा राजाला आगळी वेगळी मानवंदना. मुंबईतील लालबाग परिसरात बेस्ट बसची 4 ते 5 दुचाकी आणि 2 कारला धडक. अपघातात एका महिलेचा मृत्यू तर 5 जण जखमी.